बाहेर या. झोपलात का काय? बाहेर या. काय करतात काय माहिती? काय झोपलात का काय तुम्ही? अगं सकाळ झाली आहे, बाया निघून गेला. बाळू गेला म्हणजे कुठे गेला? अहो कुठं गेला म्हणजे काय ठाव? यो तात्या सांगत आला होता. हो म्या नाही सांगत आलो, म्या फक्त जाताना बघितलं त्याला. मला घेऊ नका तुमच्यात. ए तात्या तुझा आता वय वय जातो म्या. रातच्याला तर लय गोड बोलत होता तो, आणि आता कुठे गेला निघून? तरी मी सांगत होतो आत्ताच बोला म्हणून. हा एवढं गंडविल असं कुणाला ठावा होतं? स्वतःहून बोलूया म्हणला. मला वाटलं लग्नाला तयार होईल म्हणून. अरे मी सांगत होतो का नाही, ऐकायचं नाही. हा तुम्ही तर असं बोलायला लागला जसं काय आमची चूक आहे बघा. असं नव काहीतरी होणार आहे ठाव होतं मला. ठाव होतं तर मग झोपायचं नव्हतं. आता उगा तंटा करू नका. त्याने रातच्यालाच सांगितलं होतं का उद्या लवकर चला उठा. वय सकाळी लवकर उठा म्हणले होते बाळू मामा. हा आणि वाट बघून गेला असं. आता त्यो तर काय करणार? म्हणजे आम्हाला जाग नाही आली म्हणून तो निघून गेला. हे बराबर आहे वय? तसं नव्ह. तू पुण्यांदा त्याची बाजू घेते सुंदरा. बाजून हाय घे, पण ते स्वतः म्हणाला होता का नाही का बोलू म्हणून. आणि रात्रीच सांगितलं होतं का लवकर उठा. अरे मग उठवता येत नव्हतं का काय? आता कुठं उडकायचं त्याला? अगं आयो म्हणजे पुण्यांदा उपाशी राहायचं का काय? आणि पुण्यांदा त्याला हुडकाय जायचं का काय? नाही नाही असं काय बी करायचं नाही. मग काय करायचं? हा खाण्यात काय घातलं बितलं नव ना? काय बी काय बोलता हाय? मग समजेच कसे डाराडूर झोपले? एकाला झोप येत, समजेच झोपले. अहो तसं असतं तर बाळ्या बी झोपला नसता का? वय त्याला एकल्याला बरं कशी जागी? नाही नाही अरे समजेच कशी झोपले? अहो समधी दमली होती म्हणून झोपली असत्याल. अरे काय आयुष्यात पहिल्यांदा दमलो होतो काय? तो तात्या हाका मारू मारू फार घाईला आला होता. तुम्हाला बी किती हाका मारले उठला तुम्ही. काय झालं काय समजना झालं. हो काय झालं ते सोडा, आता काय करायचं ते सांगा. बाळू तर गेला निघून. आत्ताच गेलाय तो. पाठीशी बघून येतो मी. हवा कुठं गेला ठाव आहे का? सापडायचा का तुम्हासनी? वय की मग करायचं तरी काय? काय रुक्मिणी अक्का लय दिवसांनी दिसला. अगं मग काय घराकडे लक्ष द्यायला नको काय? आता काय काळजी करायची हो, लेकीचं लग्न तर झालं मोठ्या घरात. अय्यो तिचं लग्न मोठ्या घरात झालं म्हणून आम्ही काय कमवायचं थांबवायचं का काय ग? हा ते बी आहेच म्हणा. बाकी तुमच्या सगळ्यांचं कसं चालू आहे? चाललंय. आणि लग्नाचं कुठपर्यंत ग? पाहिजे तसं पोरगा मिळायला पाहिजे की ना ग? पण पाहिजे तसा म्हणजे कसला मुलगा पाहिजे तुला?
कामाकडेच ध्यान आहे आमचं. कामाकडे ध्यान आहे म्हणे आमचं. तुम्ही विचारलात ना हो कसला पोरगा पाहिजे. याच्यासारखा देखणार रुबाबदार पाहिजे. बाळू सारखा होय, कसला देखणं दिसतोय. त्याच्या नादाला लागू नका. बाळू आहे तो. त्याच्याबद्दल विचार करताना, त्याच्याबद्दल काही बोलताना मनात पाप किंवा गैरविचार येऊन देऊ नका. नाहीतर चांगलं होणार नाही बघा तुमचं. बरं. हेनरी, हेनरी, उठा, सकाळ झाली. झोपताय काय? अयो वैजंता, रात्रभर झोपच नाही बघ. रात्रभर झोप नाही यायला काय झाले? अयो तिजोरी भरलेली आहे, धनधान्यांनी कोठारे भरलेली आहेत. अयो तू आहेस, अयो गुंडू आहे, तरी चित्त थाऱ्यावर नाही माझं. का काय झाले? एवढा कसला विचार करताय? काही दुसरी भानगड तर नाही ना बाहेर? अयो असती तर बरं झालं असतं बघ. काय म्हणालात? अयो तू असताना मी बाहेर भानगड कशी करणार वैजंता? महादेवाचं नाव घ्या जरा सकाळी सकाळी. अयो नको नको, महादेवाचं नाव घेतलं तर अयो एकदम बाळूच येतो डोळ्यासमोर. काहीतरीच काय? अयो खरं तेच सांगतो वैजंता, त्या शिवलिंगाची शपथ. अय्यो अय्यो. म्हणजे काय रे तात्या? तात्या, सकाळ झाली की वाड्यावर आलेच पाहिजे का? हवं अख्खा, पण कसं सांगू आणि काय सांगू काही समजा बघा. हे बघ तात्या, एक तर पुढून सांग नाहीतर मागून सांग, पण सांग. काय आरडाओरडा चालला आहे रे तात्या? अहो छोट्या मालक, मी आता येत होतो तर पाहिलं दुरून तर बाळू घराच्या बाहेर चालला होता. मग ते आता निघून गेला. मग मी जवळ जाऊन बघितलं तर थाड 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 समजा दार खिडक्या वाजत होते. म्हणजे घरात कोणी नव्हतं का? तेच तर बघा, मी पुढे गेलो, आवाज दिला, कोणी आवाजच दिला नाही. मोर जाऊन बघितलं तर समजे झोपलेलं होते. ए तात्या, खोटं बोलू नकोस बघा. तुमची काय गाड्या शपथ घेऊन सांगतो, थाराठूर झोपले होते समजे. पुढे पुढे सांग जरा. पुढं काय एवढा आवाज होऊन बी ते उठले नाही, पण मी गेलो ना आवाज दिला तर बरे उठले. काहीतरी गोंधळ आहे, मी बघून येतो. अय्यो वैजंता, हा बाळू काहीतरी चिटूक करतो बघ. आप्पा, खरं काय ते मी सांगतो, आलोच. काय ते बाळू खात सुद्धा नाही बरं काय. ठीक आहे. नुसतं गप बसायचं हाय का काय करायचं हाय? काय करायचं? ज्याच्यासाठी आलो होतो तो गेला निघून. तो गेला म्हणून काय गप बसायचं हाय का? हा, त्याच्या मनागत वागायचं होतं ताई, तुम्हाला आलो कशाला? बराबर आहे तुझं. आता लई झालं यांचं. आता आपण गप बसून चालायचं नाही. ओ सासरे बुवा, आता काय करायचं? तुम्हाला जे वाटेल ते करायचं, बाकी काय बोलत नाही मी. तुमचं काय मत आहे? आता मी आता काय बोलू? नसल बोलायला तर राहू द्या. आता मी बघा काय करतो ते. म्हणजे काय करणार आहे? समजल की आम्ही काय वाटावर पडलो आहे का? आमच्याशी असं वाघ आहे. मग त्याची थांबा की. जाऊ बापू, अहो जरा थांबा की. हे बघा, तुम्ही आता मला थांबवू नका. पण कुठं चालला आहे? हे बघा, बाळू आपला ऐकलं असं मला काय वाटत नाही. म्हणून सुपारीचे एल जे झालं ना तसंच करावं लागेल.
म्हणजे पुण्यांदा बाळूला चावडीत उभं करणार तर दुसरा काही इलाज आहे का? अव ते आला की मग त्याच्याशी बोलते की. इतके दिवस बोलतच आलात ना हा? हिऱ्या तुझा पंचाकडा वय सांग समजा काय व्हायचं ते होऊन दे. लई झालं. अव मला समजत हाय का बाळू चुकतो हाय, चावडीत तेवढं नेऊ नका. अहो तुम्ही तरी सांगा की. या काय आणि किती सांगायचं आणि कशाबाई सांगायचं? काय चुकतं आहे यांचं? जरा बघ त्या पोरीकडं. काय चुकी आहे तिची? पैकी कशाबाई असं जगायचं हिनं? इतका दिवस थांबलंच की. हं? काय होत नाही म्हणल्यावर काय करायचं आम्ही? पैकी जो इथं थांबला असता तर आपापल्यात बोलून काहीतरी ठरवलं असतं. पण तो घडी थांबायच तयार नाही, बोलायच तयार नाही म्हणल्यावर काय करायचं? जा तू हिऱ्या. होय आलोच. पंच पंच पंच. अय्यो अय्यो ए बोपट्या किती दंगा करतोस? येवा मी काय आणला आहे? अयो लेटर. नीट पत्र. अयो गुंडू साठीची मुलगी बघितली होती, त्या स्थळाने पाठवलं आहे लेटर. अयो अयो वैजंता गुंडू. अक्का छोटा बालक आव लवकर या. अयो काय झाले आवडत आहात? अयो हा तात्या एवढा खुश दिसतो आहे, म्हणजे नक्कीच गावात काहीतरी घडलं असेल. नाही हो छोटा मालक, अहो पंच बोलवीत आहे म्हणून मी आवाज दिला. अयो वैजंता बघितलंस का लेटर पत्र? ते गुंडू साठी जी मुलगी बघितली ना त्यांच्याकडून आलं लेटर. अय्यो 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 मग सांगताय काय? वाचा पटकन. कधी येणार आहेत ते बघा, तयारीला लागायला पाहिजे. तात्या गावातल्या बायकांना पण बोलवावं लागेल काय? अय्यो हा होय होय, आणि पाहुणे रावळ्यांना बोलून घ्यावं लागेल. ते बेळगावचे पाहुणे काय झालं त्यांनाही बोलून घ्या ना. अय्यो ए तात्या किती बोलतोस? तोंड बंद कर की रे. वाचू दे मला. अयो अप्पा काय झालं? काय लिहिलं आहे पत्रात? यो बोला पटकन. अय्यो त्यांनी स्थळ नाकारले वैजंता. काय काय कारण लिहिले आहे? अय्यो त्यांना बाहेरून कुठून तरी कळले की मी गावकऱ्यांचं छळ करतो, त्यांच्याशी नीट वागत नाही, नीट बोलत नाही, अशा घरात त्यांना कन्या द्यायची नाही असं लिहिलं पत्रात. नाही देत का? नको देऊ दे. त्यांच्या मुलीला काही सोने लागले नव्हते. गुंडू आपण तुझ्यासाठी दुसरी मुलगी बघू. हा बर, पण यातून आता आपण काही शिकणार आहोत की नाही? अय्यो ए गुंडू तू परत सुरू करू नकोस बघा. तुझ्यासाठी अशा 56 मुली तुझ्या समोर उभ्या करतो. अय्यो माझ्यासाठी एखादी तरी करा. अय्यो नाही तुम्ही बघूच लागले माझ्यासाठी पोरगी, पण परत लवकर बघितलं म्हणजे कसं? आता केस बी पिकायला लागले. हेनरी तो मयप्पाचा जावई आपल्याकडेच येताना दिसतो आहे. अय्यो
कुठे जावई बापू या आली आली नमस्कार राम राम पंच. अय राम 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 जावई बापू कसं काय यानं केलं तू? आता तुम्हाला तर ठाव असेलच की माझ्या लेकीचं आणि बाळूचं लगीन व्हावं म्हणून आम्ही काय काय आणि किती किती करतोय ते. अयो माहित आहे पण आपण काय करणार? बाळू लग्नालाच तयार होत नाही. अयो होय पण आता सुपारीला बी तयार नव्हता पण तुम्ही होतात म्हणून सुपारी तरी झाली बघ. अयो पण सुपारीला बी लई वरीच झाला आहे. लग्नाचं वय उलटून चाललं आहे पोरीचं. आता तुम्हीच काय तो आधार आहे आमचा. तुम्ही ध्यान दिलं तर काहीतरी होईल तरी. अयो जावई बापू मी काय करणार? अयो चावडीवर आणलं तर काहीतरी होऊ शकेल. नाहीतर आम्ही सांगितल्याने बाळू लग्नाला थोडीच तयार होणार. होय होय. अय्यो बाळू जर लग्नाला तयार नसेल तर आपण जबरदस्ती का करतो आहोत म्हणतो मी. अहो छोटे मालक अहो लगीन नाही करून कसं जमान. हा आता यांच्या पोरीची सुपारी झाली आणि लगीन नाही झालं म्हणल्यावर कोण लगीन करण का तिच्यासोबत? होय, काय म्हणता जावई बापू? होय म्हणून पंच काय बी करा त्या बायाला लग्नासाठी तयार करा बघा. चावडी भरवा काय बी करा. अयो असं असेल तर काळजी करू नका. लग्न झालंच म्हणून समजा. अय्यो होय हा एकदा का चावडी मोर उभा केला विषय संपला ना. सुपारी कशी एका दिवसात झाली लगीन 2 दिवसात होईल. पंच मोर कोणी मोठं आहे काय? होय होय होय. अय्यो तुम्हाला जसं बरं वाटेल तसं होऊ द्या बघा. अयो आम्हाला बरं वाटेल असे नाही. तुमच्यासाठी जे योग्य असेल ना तेच करू आपण. आणि बाळूशी आमचे काही वैर नाही. जे योग्य असेल तेच करण्याचा प्रयत्न असेल आमचा. अय्यो बाळूला लग्न करावंच लागेल जावई बापू. तुम्ही काही काळजीच करू नका. झालं म्हणून समजा. लय उपकार होत्याल बघा. अयो उपकार काय त्यात? माझं काम आहे जावई बापू. हा तुम्ही आता जा. काळजी करायची नाही. मी करतो काय करायचं ते. अय्यो होय होय येतो. अय्य राम राम. मला अजून बी वाटतं हाय का जावई बापूनी थांबायला पाहिजे होतं. वाटतं तर मला बी तसं काय काय होत आहे का तसं? आपला लोक आपलं ऐकत नाही. काय बोलायचं आणि कुठल्या तोंडानं थांबा म्हणायचं? म्हणून काय चावडीत उभं करायचं का? अहो आम्ही अजून काय करायला पाहिजे होतं सांगा. हिऱ्यानं तुम्हाला विचारलं होतं ना तुम्ही काय म्हणले? मी काय बोलू? अहो मला समजतं हाय का बाळू चुकतो हाय पण ज्या माणसांकडे तुम्ही त्याला घेऊन जाणार आहात ती माणसं चांगली नाहीत. हे काय बी असं पर लगीन ठरवण्यासाठी जे जे करायला पाहिजे ते ते करायचं हे मला ठाव आहे. आणि जावई बापू म्हणले ना का समोरासमोर जे काय असेल ते बोलला असता तर विचार केला असता. बोलाय ना ग वय. असं वागून चालणार आहे का? तूच सांग. काय नाही माझ्याकडे सांगाया बी आणि बोलाया बी. माझं बी मत आहे का हे लगीन व्हावं. त्याला माझा विरोध नाही पण हे समजा तेवढं चावडीवर जाय ना ग होतं.